तर मित्रांनो, तुम्ही हम्पीला यायच्या आधी 3 गोष्टी क्लिअर करून घ्या. एक तर राहण्याची सोय, आणि इथं आपल्याला ऑटो वगैरे परवडणार नाही. ऑटोवाल्यांचा भाव तर 1500 ते 1200च्या मध्ये घेतात ते पर डे, पूर्ण दिवस सकाळी 8 ते संध्याकाळी 6पर्यंत फिरवण्याचे. तर ते आपल्याला परवडणार नाही. आणि जर बाईकचा विषय झाला तर सध्या कमलपूरमध्ये तर बाईक भेटणं मुश्किल आहे. तर कॉन्टॅक्ट करा सानापूर येथे. तर रवी बाईक रेंट म्हणून एक आहेत, त्यांचे मी कॉन्टॅक्ट तुम्हाला साईडला देतो. तर त्यांच्या बाईक म्हणजे ॲक्टिवा वेल मेंटेन आहेत आणि मायलेज मस्त आहे. आपला 200 ते 300च्या पेट्रोलमध्ये 3 दिवसाचा मायलेज देतात त्या. तर 3 दिवस बघायला लागत नाही, पूर्ण फिरून होतो आपला हम्पी. परत तुम्ही हॉस्पिटललाही जाऊ शकता काय खाण्यासाठी. जर तुम्हाला उत्तम पदार्थ खायचे असतील हॉस्पिटलला जाऊ शकता, कुठेही फिरू शकता. 3 दिवसात तुमचं पेट्रोल संपणार नाही. तर अशाच प्रकारे अजूनही तुम्हाला एक माहिती द्यायची होती की तुम्ही इथं लोकल एरियामध्ये जर फिरता तर तुम्ही विरूपाक्ष टेम्पलजवळ जाणार आणि तिथून जर तुम्हाला कमलपूरला जर ऑटोमध्ये यायचं असेल तर तिथल्या प्रायव्हेट रिक्षाला सोडून तुम्ही ना त्या चौकाच्या पुढं जिथं बाजार मांडतो ना, जिथं खाण्यापाण्याचं आहे, तर तिथं जा. तर तिथं तुम्हाला पर पर्सन 50 रुपये म्हणजे पर ऑटो तुम्हाला 100 रुपयात कमलपूरला येऊन सोडतील. तर ते ट्राय करा. आणि बाईक तर तुम्हाला सांगितलं मी, सानापूर येथे रवी बाईक रेंट म्हणून आहे करून, त्यांचा नंबर तर दिला आहे मी तुम्हाला. तर थोड्या वेळात आता रूमचे मालक येतील, तर त्यांचा तुम्हाला रिव्ह्यू देईन, व्हिडिओमध्येही देईन आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये पण देईन, रीलमध्ये. तर मस्ट बी ट्राय करा इथं राहण्याचा, कारण की इथले जे मालक आहेत अशोक शेट्टी करून, तर खूप फ्रेंडेबल आहेत आणि हेल्पेबल आहेत. खूप हेल्प केली त्याने, कारण इथे कमलपूरमध्ये बाईकही भेटत नव्हती. तर त्यांनी हेल्प केली सानापूर येथे जाण्यासाठी आणि त्यांच्या जोडीला गेलो, बाईक घेऊन आलो. तर कुठलाही टेन्शन नाही, पूर्ण माहिती आहे आपल्या हम्पीबद्दल. तर हम्पीमध्ये जेवढे पॉईंट आहेत तर ते स्वतःहून आपल्याला सांगतात की कोणता पॉईंट कोणत्या दिवशी करा आणि कोणता पॉईंट किती लांब आहे. तर बघा असा मॅप आहे. तर मॅप हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये देईन किंवा माझ्या इंस्टा नाहीतर फेसबुकवर असेलच मॅप, तर तो तुम्ही डाउनलोड करून घ्या. नाहीतर पर्सनली मला टेक्स्ट केला, नाहीतर व्हॉट्सअपला मेसेज केला, नंतर इंस्टाला मेसेज केला, तर मी तुम्हाला स्वतः मॅपचा फोटो पाठवेन जर तुम्हाला यायचं असेल तर. आणि पूर्ण हॉटेलवाल्याची नंबर वगैरे डिटेल आणि प्लस जे हॉटेलवाले आहेत ते पॅकेजही ठेवतात, तर ते पॅकेजची डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटेल. आणि बाकी आता आपल्याला इथून कमलपूरमधून तर हॉस्पिटलला जायला लागेल. आणि हॉस्पिटलवरून आपली ट्रेन आहे 1 वाजताची. तर ती 1 वाजताची ट्रेन 3 वाजता पोचते ते बदामीला. आणि बदामीवरून आपण ट्राय करू लोकल ट्रान्सपोर्टने बदामी स्टेशनवरून ते बदामी सिटीमध्ये जायला. आणि मग आपला बदामीचा व्लॉग हा परवापासून नाही उद्यापासून आपला बदामीचा आहे. तर उद्या 1 दिवस पूर्ण शूट होईल बदामीचा. आणि मग आपली 8 तारखेची ट्रेन आहे दुपारची बदामीवरून, जी मुंबई हॉस्पिटल ट्रेन आहे ना, तीच आपली ट्रेन हॉस्पिटलवरून निघते मुंबईसाठी. तर त्याच ट्रेनने जाणार आहे आपण बदामीवरून. 3 वाजताची ट्रेन आहे. तर चला आता पुढची माहिती देतो तुम्हाला हॉटेलचे मालक आल्यावर. तर मित्रांनो, जसा इथला ट्रान्सपोर्ट, इथले मॅप, इथले प्लेस जेवढे जरुरी आहेत तेवढीच जरुरी आहे. आपण जर अदर स्टेटमध्ये जातो, आपला स्टेट सोडून दुसऱ्या स्टेटमध्ये, तर खाद्यपदार्थांची चवी बदलते आणि आपल्याला बहुतेकशा खूप वेळा आपल्याला बाहेर राज्यातली टेस्ट आवडत नाही, तर आपल्याला जेवण पुरेसं जात नाही, तर आपली तब्येतही खराब होऊ शकते आणि आपल्यात एनर्जीही कमी राहू शकते. तर तुम्हाला मी इथले 2 प्लेसेस सजेस्ट करेन. एक म्हणजे हॉटेल हम्पी पॅरेडाईज, जिथे नॉनव्हेज व्हेज दोन्ही चांगला भेटतो आणि तिथला जो स्वीट आहे, स्वीट डिश ती खूप मस्त लागते. आणि दुसरा म्हणजे आहे तो मँगो ट्री म्हणून आहे. तर मँगो ट्री बेसिकली ट्रेडिशनल आहे इथला, जो ऑथेंटिक तुम्ही बोलू शकता. तर कर्नाटकाचा ऑथेंटिक फूड तिथं भेटतो. तर तिथला आम्ही ट्राय केला
दाल, रस्सम आणि भात याचा कॉम्बिनेशन होता, तो एकदम मस्त होता. तर तुम्ही आल्यास नक्की ट्राय करा. आणि सकाळचा ब्रेकफास्ट, जर तुम्ही सकाळचा ब्रेकफास्ट इथला घेत नसतील हॉटेलवाल्यांचा, तर आवर्जून एक पॉईंट सांगतो ब्रेकफास्टसाठी. तर श्री लक्ष्मी फास्ट फूड आहे, जो इथला कमलपूरमधला चौक आहे ना, त्याच्याबरोबर समोर, म्हणजे जिथून आपण हम्पीसाठी जाऊ ना, तिथून लेफ्ट टर्न घेऊ त्याच्या अपोजिट साईडला आहे. तर श्री लक्ष्मी फास्ट फूड म्हणून आहे. तर तिथं नक्की ट्राय करा ब्रेकफास्ट. तर तिथले मेंदूवडे, इडली, मसाला डोसा आणि दालवडे, तर सगळ्यात जास्त तिथला मला आवडला ते म्हणजे मेंदूवडे. एकदम क्रिस्पी आणि एकदम क्रंची होते. तर नक्की ट्राय करा. तर हे 3 स्थळ आहेत. एक म्हणजे ब्रेकफास्टसाठी श्री लक्ष्मी फास्ट फूड, आणि जेवणासाठी 2 सजेस्ट करेन. एक तर हॉटेल हम्पी पॅराडाईज रेस्टॉरंट आहे, आणि दुसरा म्हणजे मँगो ट्री. तर नक्की ट्राय करा. आणि बाकीची तर तुम्हाला माहिती आहेच, मी तसे फोटोही टाकेन हॉटेल हम्पी पॅराडाईजचे, जे आम्ही ऑर्डर केलेले आणि कसे चव होती एक नंबर. आणि हॉटेल मँगो ट्रीचे तुम्हाला मी फोटो या व्हिडिओमध्ये साईडलाच लावून देईन. तर एकदम असं मस्त डिशेस होते आणि चवही मस्त होते. जर आपण अदर राज्यात जातो, दुसऱ्या राज्यात जातो फिरायला, तर तिथले जे मेन फूड आहेत, म्हणजे जे चविष्ट फूड आहेत ना, ते आपण खाल्ले पाहिजे. तर आपलं पोटही भरेल आणि आपण फिरवू शकतो एनर्जीने. तर तुम्हाला मी हॉटेल मँगो ट्री आणि हॉटेल हम्पी पॅराडाईज आणि लक्ष्मी फास्ट फूड, तर हे 3 सजेस्ट करतो. आणि बाकीची माहिती हॉटेलचे मालक आल्यावर तुम्हाला देतो मी, की त्यांचे कसे पॅकेज आहेत, काय काय पॅकेज आहे, पर पर्सन कसे आहेत. तर नक्की सगळी माहिती तुम्ही जाणून घ्या. आणि जर तुम्हाला यायचं असेल तर नक्की प्लॅन करा. मी तुम्हाला नंबर वगैरे सगळी माहिती देईल सगळ्याची. तर नक्की आता व्हिडिओ बघत राहा. तर नमस्कार मित्रांनो, हे आहेत हॉटेलचे मालक नंदी होमस्टेचे अशोक शेट्टी करून. तर ते आपल्याला सांगतील त्यांच्या हॉटेलबद्दल आणि त्यांच्या पॅकेजबद्दल. तर चला जाणून घेऊया. तो त्यावेळी हिंदीमध्ये बोलतील, त्यांना मराठी नाही जमणार. तो कैसे मतलब रहते आपका? सर हमारा पैकेज रहेगा 1 नाइट 2 days, 2 nights 3 days, 3 nights 4 days. We have different packages. Maybe 1 night 2 days we'll see only Hampi package for South Hampi and North Hampi. वो होने के बाद में 2 nights 3 days रहे तो इंक्लूडिंग बादामी आएगा. We'll arrange breakfast, lunch, dinner and taxi, tour guide, temple tickets. Each and everything will package में आएगा सर. एंड हमारा स्टे का है नंदी होम स्टे में अशोक शेट्टी है भैया. ये सारा प्लेसेस हम घुमाएगा विथ टूर गाइड का साथ पैकेज लिए. तो आपको विदाउट पैकेज चाहे तो ओनली आई विल गिव यू रूम पे रहेगा इंक्लूडिंग ब्रेकफास्ट रहते. ब्रेकफास्ट मेरा वाइफ बनाएगा, अप्पे एंड पोहा एंड इडली एंड मेंदू वड़ा एंड पूरी स्पेशल आइटम रहेगा. आपको कौन सा चाहे तो वो ऑर्डर कर सकते बिफोर 1 night. एंड स्टिल आपको चाहे तो रिक्शा चाहे तो मैं रिक्शा भी अरेंज करके देता हूँ. विदाउट पैकेज में नहीं भैया हमको पैकेज नहीं चाहिए, अरेंजमेंट चाहिए बोल दिए तो हमारा खुद का आदमी है, वो रिक्शा भी बताएगा. रिक्शा में लेगा 1400 to 1500 फॉर नॉर्थ हम्पी. वैसा में आप ले सकते हैं, हम अरेंजमेंट करके देता हूँ सर ऐसा ही. और अगर किसी को बाइक चाहिए होगा तो कैसे करोगे आप? बाइक चाहे तो बाइक भी अरेंजमेंट करके देता हूँ. इधर से मेरा गेस्ट हाउस से एक 600 मीटर्स पे बाइक रेंटल शॉप है, उधर मैं आपको बता देता हूँ. उधर जाकर बाइक भी ले सकते. आपको चाहे तो 3 दिन 4 दिन वर्किंग करने के से ऐसा हम भी देख सकते. इधर फ्री वाईफाई भी है, आपको काम भी इजी हो जाएगा. मे भी आप काम करने लोग रहे तो तकलीफ हो जाएगा ना, इसलिए रूम के बैठ को आराम काम कर सकते. फ्री टाइम पे हम भी देख सकते. उसमें 4 दिन रहे, ऐसा 5 दिन रहे तो वो लोग को नेगोशिएबल भी रहेगा पैसा. बट ये भैया का साथ आए तो 15% डिस्काउंट भी रहते हैं हमारा होटल पे. तर बघितलं तुम्ही, हे आहेत अशोक शेट्टी आपल्या हॉटेलचे नंदी होमस्टेचे मालक. तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला पूर्ण यांची डिटेल इथे शेअर करतो, नंबर, यांचा नाव. आणि हे खूप हेल्पेबल आहेत, कारण की आम्ही आलो तेव्हा आम्हाला बाईक भेटत नव्हती, पण त्यांनी पर्सनली जाऊन
इथे इश्यू आहेत तरी पण त्यांनी पर्सनली आम्हाला हेल्प केली, बाईक अरेंजमेंट केली आम्ही, स्वतः ते आले माझ्यासोबत. तर खूप हेल्पेबल आहेत आणि आपल्याला पूर्ण माहिती देतात मॅपबद्दल, कोणत्या दिवशी कुठं जायचा, सकाळी कुठं जायचा, संध्याकाळी कुठं जायचं, पूर्ण सनसेट आणि सनराईजचे पॉईंट पण ते सांगतात की किती वाजता निघायचं इथून. तर नक्की ट्राय करा यांच्या हॉटेलमध्ये थांबण्याचा. आणि जे खाण्याचं वगैरे आहे ते तुम्हाला मी सांगितलेलेच आहेत प्लेस, आणि बाकी बाईकचे. तर नक्की ट्राय करा. जर येणार असाल, इथं प्लॅन करत असाल तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करा. हमारा भी स्पेशल ब्रेकफास्ट रहते मसाला इडली. इट्स व्हेरी स्पेशल मसाला इडली. मसाला इडली ट्राय करा आवर्जून यांची. यांना तुम्ही जर इथं राहत असाल तर यांना सांगा तुम्ही की आम्हाला बाकी काय नको, पण मसाला इडली द्या. कारण की मसाला इडली यांची आम्ही ट्राय केली, खूप भारी होती. तर नक्की ट्राय करा यांची मसाला इडली. आणि बाकीचे त्यांचे जर सर्विस पाहत असाल तर सर्विस पण एक नंबर आहे. तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओमध्ये सांगेन. त्यांची रूमही दाखवेन आता आणि पूर्ण हॉटेलही दाखवेन त्यांचा बाहेरून. आपण 360मध्ये घेऊ त्यांचा रूम वगैरे सगळा. तर चला बाकी तुम्हाला रूम वगैरे दाखवतो मी.